लाईक होते फक्त, बाकीच्या कमेंट दिसत नाही. मग शुभम दादा म्हणतात झालाय चहा. ओके ओके दादा. शीतलताई सपोर्टिंग करतात. प्रॉब्लेम तोच होते ना मग, ज्यांच्याकडे ब्ल्यू आहे त्यांच्या कमेंट, ज्यांना ब्ल्यूच नाही त्यांच्या कमेंट दिसत नाही. मग कमेंट नाही दिसत तर त्याच्या आता आम्ही पण काही करू शकत नाही ना. मग आम्ही काय करतो, मग तुमच्या व्हिडिओला वगैरे कमेंट टाकून ठेवतो की आम्हाला ब्ल्यू द्या. शुभम दादा म्हणतात सगळ्यांना सपोर्ट करायला सांगा. शीतलताई, भीमसैनिकताई, शुभम दादाचा चॅनलला आहे त्यांना पण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा त्यांना पण. मी त्या ताईच्या बी लाईव्हला गेले होते, ताईला पण माझ्या कमेंट नाही दिसत दादा. हा ना, तेच होते मग, ब्ल्यू नसला तर कमेंट दिसत नाही अजिबात, फक्त लाईक होते. आता मी सकाळी प्राजूताईच्या लाईव्हला गेलो, त्यांनी माझा काल ब्ल्यू काढून घेतला, तर काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांचा. स्वतः ताईच्या लाईव्हला गेलो होतो, त्यांना पण माझ्या कमेंट दिसल्या नाही. मी त्यांना व्हिडिओला कमेंट टाकून ठेवली. मग आता ते जेव्हा मला ब्ल्यू देतील तेव्हा त्यांना कमेंट दिसतील, तोपर्यंत काही नाही करू शकत. मग आता भीमसैनिक ते म्हणतात त्यांच्यासाठी काय करावे लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला ब्ल्यू द्यावं लागेल. ज्यांच्या कमेंट तुम्हाला दिसत नाही ना, त्यांना सगळ्यांना तुम्हाला ब्ल्यू द्यावं लागेल, तरच आमच्या कमेंट तुम्हाला दिसतील. हा ना, भीमसैनिकताई फॅमिली त्यांचं हे आहे ना चॅनलचं नाव. हा, पण मी पण सकाळी गेलो होतो ना त्यांच्या चॅनलवरती, माझ्या कमेंट दिसत नव्हत्या. असं शीतलताई, थँक्यू ताई सपोर्टिंग, थँक्यू. शुभम दादा म्हणतात ताई सपोर्ट करा. शीतलताई, शुभम दादांना सपोर्ट हे करा, सबस्क्राईब करा. भीमसैनिकताई म्हणतात ब्ल्यू कसा देतात हो, मला माहिती नाही. हा, लाईव्हला गेल्याच्या नंतर आहे ना, लाईव्हला गेल्याच्या नंतर कोणाची कमेंट आली ना की ती कमेंट अशी दाबून ठेवायची. कमेंट दाबून ठेवली की ऑप्शन ओपन होतात एकदम. जे स्टँडर्ड मॉडिनेटर असतं ना, स्टँडर्ड मॉडिनेटर, तिथे क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं की ब्ल्यू मिळून जातो. स्टँडर्ड द्यायचं, हां, स्टँडर्ड मॉडिनेटर. शुभम दादा म्हणतात धन्यवाद ताई. शीतलताई सपोर्टिंग करतात, थँक्यू ताई, थँक्यू सपोर्टिंग. कारण जोपर्यंत तुम्ही ब्ल्यू द्यायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. कारण ब्ल्यू द्यायचं तुम्हाला शिकावंच लागेल. इथून पुढे हे प्रॉब्लेम सगळ्यांना येणारच आहेत, कारण सगळ्यांना एक दुसऱ्यांना सपोर्ट करावं लागतं. शीतलताई हसतायत. पण सगळ्यांना सपोर्ट करणं हे गरजेचंच आहे. एकाच्या लाईव्हला नाही गेलो, दुसऱ्याच्या लाईव्हला गेलो तर पहिल्याला राग येईल ना मग, की आमच्या लाईव्हला येत नाही, तिकडे लाईव्हला जातात, असं होते ते. त्यासाठी आम्ही सगळ्यांच्या, आम्हाला नोटिफिकेशन आलं ना की आम्ही लगेच लाईव्हवर पडतो कुणाचे बी. भले आमच्याकडनं 1 मिनटं का होईना आम्ही सपोर्ट करतो, पण प्रत्येकाच्या लाईव्हला जातो आम्ही. पण आता कमेंटच दिसत नाही म्हटलं त्याला आम्ही नाही काही करू शकत ना. मग त्यासाठी तुम्हाला ब्ल्यू द्यावा लागेल. आता आमच्या जो कसं जे रेग्युलरवाले आहेत ना, आम्ही एका दुसऱ्याचा अजिबात ब्ल्यू काढलेला नाही. ब्ल्यू आहे तसा ठेवून दिलेला आहे. भीमसैनिकताई गेल्या का आहेत. थँक्यू ताई, थँक्यू सपोर्टिंग. शीतलताई थँक्यू. ते कमेंट हाईट का होतात माहिती आहे का, यूट्यूबवाल्यांना काय वाटतं की हे काहीतरी फ्रॉड आहेत, त्याच्यामुळे ते कमेंट हाईट करत आहेत. कारण आपण एका वेळी म्हणजे असंख्य आपण कमेंट करतो आहे, सपोर्टिंग कमेंट पण करतो आहे, बारीक कमेंट पण करतो आहे, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की हे फ्रॉड आहेत, असं होते ते. त्याच्यामुळे ते कमेंट आपल्या समोरच्यापर्यंत पोचूच देत नाही, मध्येच हाईट करून टाकतात. शीतलताई काय झालं हसायला, हसू नका, हसू नका. कुठं आहे आपली टमरेल गँग, कुठं आहे? अर्धा तास झाला तरी आपण टमरेल गँग आली नाही अजून. गेल्या का आहे? चला या 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 टमरेल गँगवाले, टमरेल सेनेचा विजय असो. आले रे आले टमरेलवाले.